कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या अशी मागणी जरांगे यांनी केली। राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आता हे आदेशही दिले। सर्वच जिल्ह्यामध्ये आता शिबिर भरवून प्रमाणपत्रांचं वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना आता प्रमाणपत्र वाटप करा असे आदेश देण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत। 54 लाख कुणबी नोंदींच्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे। कुणबी मराठा कुणबी मराठा नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळेल। जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिराचं आयोजन करावं। नोंदींची माहिती देण्यासाठी सर्व तलाठ्यांमार्फत गाव स्तरावर जाहिरात करण्यात यावी। महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विशेष करून महत्त्वाचं सांगतो की कोणताही तोडगा आणखीन निघालेला नाही। फक्त चर्चा सुरू आहे, जी 7 महिन्यापासून सुरू होती ती तसलीच चर्चा सुरू आहे। हे मराठा समाजात संभ्रम निर्माण करायचं काम चाललेलं आहे शेवटच्या टप्प्यात। हे 1.5-2 महिन्यापासून यांना आपण सांगतोय सगळे सोयऱ्याच्या बाबत आणि 54 लाख नोंदी मिळाल्यात त्याचे प्रमाणपत्र द्याबाबत, ते करत नाहीयेत। आणि शेवटच्या 2-3 दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, हेच काम सुरू आहे। त्यामुळे मराठा समाजाने कोणावरही खात्रीलायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणीही विश्वास ठेवायचा नाही। हे लोक कशासाठी जमलेत लाखात संख्येने? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून, आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्य पुढे निघालाय। तुमच्याशी मित्रत्व करायला नाही। तुम्ही काय करता? मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झेलायला तयार आहे मी। मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारलं माझा विचार मरू देऊ नका। अजिबात विचार मरू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फूट देऊ नका। आंदोलनच बंद होऊ देऊ नका, तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे।